माप घ्या किती DLC माप हा नाही मला माझं म्हणणं हे जे आहे ना हे काम परत एक्सटेन्शन झालं पाहिजे अख्खा निघाला पाहिजे आणि त्या हिशोबामध्ये एक्सटेन्शन करून काही टेप बी वगैरे काढत असेल तरी पुढे काम घ्या ना तुम्ही घ्या ना काय फायदा साहेब ते आपण सांगितलंच नाही त्याला आपण खोदकामाचं काम दिलेलं होतं त्याशिवाय आपण ते मेजर लेवलच करायचं ते त्याला काढायला लावू आपण आणि सर्व खोदकाम लेवलमध्ये खोदकाम जर झालं तरच ते करायचं. अगोदर आता मला सांगा मी जर त्या दिवशी आलो नसतो काल परवा आलो नसतो तर हे काम त्यांनी आता ती बाया प्लेट टाकलेत त्यांनी हे करायच्या हां त्यांनी आता 8 इंच 10 इंचाचा 10 इंचाचाच मला बोलला तो किती तू बोला 10 इंच त्याशी बोलवलं ना 10 इंच बोलला ना कॉन्क्रीट 10 इंच झाला ना विषय अरे पण तू फोन कोणाला फोन लावून दिला जास तुम्हाला तुम्ही 10 इंच बोलले ना कॉन्क्रीट तर तुम्ही इस्टिमेट घेता मग याच्याप्रमाणे काम करायला इस्टिमेट प्रमाणे काम करू नये तुम्हाला हे पण माहिती नाही का 4 इंचाचा GSB 4 इंच आहे का 5 इंच आहे आता 6 इंच GSB DLC किती बोलतात 4 इंचाचा 6 इंच DLC आहे कॉन्क्रीट बोलले तुम्ही 10 इंच आता इथे निघले 1 फुटाचा कॉन्क्रीट आहे असा जर करून बाकी लोकांनी काय करायचं मग अहो सगळ्या रस्त्यांची वाट लावली आता ह्या यांनी काम जिजाऊनी काम केलेलं आहे हे काम हा जाऊन बघा ब्रिजच्या इथे काम अर्धवट कामं सोडलेली सगळी तिथे कामं नको कंप्लीट करायला बरं तुम्ही लोकांनी ओवी कन्स्ट्रक्शननी तो ब्रिज कोणी केला मागे तुम्ही केला ना ओवी कन्स्ट्रक्शननी आम्ही तुम्हाला कधी त्रास द्यायला आलो ठीक आहे काम व्यवस्थित तर आम्हाला तर काय म्हणणं नाही मागे RMCच्या गाड्या आल्या आम्ही सगळं हे करून घेतलं बरोबर आजपर्यंत 1 वर्ष होत आला पावसाळा देत आलाय तिथं अजून त्यांचा पॅच डांबरचा पॅच अजून मारलेला तुम्ही पण लोकांनी आम्ही किती हैराणी करायची लोकांची हैराणी किती होते आज एवढ्या गाड्या घोड्या शाळेची मुलं जातात इथे एवढ्या हेवी ट्रॅफिक आहे डांबर आज तो बाजूच्या ब्रिजवरचा तुम्ही अजून काय केलं तुम्ही मला बोललेच ना का तो झालं तर लगेच आपण याच्यावरती हे करू केलं का तुम्ही बिलं काढून खाली मला जर बिल झालं का त्याचं बिल सगळं भारी बिलं काढून खाली असेल त्यांची गावातला राहिला आम्ही किती एक केला लास्ट स्टेपला तुम्ही रातची एक गाडी RMCची येऊ शकते यांनी स्वतःची मदत केली होती आपल्याला कॉम्पॅक्शन चालू नाही या इकडे बघा मला